टकल्या कोठी काय आहे हा चले गाठी बोलवले का माझे काम धंदे पडले न तिकडे मा बुडा एक तर माना बोट मोडून राहिला तिकडे जरासा थांब ना वय वय काऊन करून राहिला पाय ना आता कशी फुलझडी तर पाटलाच्या मागे बसून थांब ना जरासा काय करून राहिली होती आता काय काय गेम आहे याचा नवीन तर काय टकलू काय ते टकलू म्हणणं बंद कर तू हा स्वतः बायनं स्वतः टाकल्या जास ना तू त्यासाठी उभी आहे तुम्ही काय मेळ तुला काय मेळ सांगा बा तू काय मेळातला माणूस आहेस का काय मी कोण नाही बा मेळातला माणूस दिन गळाच्या बच्चा रोग नाही जाय ना घरी तू बुडी बोलवून राहिली तुले गळा टकलू का सांगत नाही का मला काय तर बेगंठन त्या पाटलाची मांबई नेऊन राहिली राहिल्या का जसे काही लोकांच्या मांबई नेतच नाही गावात पाटलाचीच मांबई नवायची येऊन राहिली का ती ह्यासाठी उभी आहे तुम्ही पाहायची काय लोक हो बाय पाहिल्या नाहीत का अजून प्रश्न बाबू गंठ्यात तुला लग्न नेऊन राहिलं तू चिवती आहेस तुला काही समजत नाही अजून हा तुला नॉलेज नाही अजून कोणा गोष्टीचं त्यात काय काय कोणतं नॉलेज पाहिजे याच्यात लग्नाचा याचा काय संबंध आहे बा तर समजत नाही ना तुले बाबू पोरगी पाहिली नाही तू अजून कशी आहे प्युअर माल आमचा येऊ दे बरं कोणता माल आहे मला पाहू दे बरं पाय रे शिवले याला वास घेत इटलो तीन नाही तर काय तर माल असतं आहे तो बापा आपल्या गावातली त्रिमूर्ती बी आले बाबा काय असले का पोरी गाजर आहे का पोरकी शिवलाल बा कोकडे तू तिकडे मी शिवलाल कधी येते पाटलाची मुंबई काय काल्या ही फुसकी मारली आहे का तुला वाट पावले का थकलोले का आम्ही केल्या नाही झालं ते टकलू जरा थांबा लागते येते ना थांब ना तू याच रस्त्याने येऊन राहिले ते खबर आली ना तिकून उतरले का ही ज्या पाटलाच्या मुंबईच्या नादी लागली हे शोभते का त्या गोटी काय आहे बाबा असं मी आता पाहिली पाहते त्या कोपऱ्यावर गेले तर काही तर वाटली नाही बारीक चिरी घेलपी तर पोरगी आहे काही तर नाही बा तिच्या येईल बरी पटली बाबा हे टी आले डोळे वाचून पाहायले काय बा भलती नव्हे झाली बाया पोरगी येईल शिवलाल भाऊ तुम्हाला शोभते करायचं तुमचं लग्न व्हायला साऱ्या गोष्टी व्हायला एक पोरगा बी आहे तुम्हाला तुम्ही असे पोरफायके धंदे करून राहिले का बयाडे तुले पा वाटते आणि मला नाही पाहतच का मा लग्न होईल असलं म्हणजे मग काय एक्सपायर झालो का मी का मालाव का अबे मला मन आहे ना दियल एक मोठा महान माणूस आवून गेला जे सुंदर वस्तू असली ती माणसानं पा मन भरून पा माणसाचं मन प्रसन्न होते मी मन प्रसन्न करायला आलो दगडू तू कधीपासून या लाईनीत लागला तू बी आला बा पाहायला सुंदर वस्तू गंठन तुले पाहते आणि मला नाही पाहतात का मला मन नाही काय माय मन ही जर ते बा काही काही गोष्टी पाहायले काय सारं गा जबा त्या काय माहित बापा तिने लग्न आले ना पाहिलं तर काही नाही पण हे लग्न आली याच्यात घुसून राहिले ना सांगा आता यायला काय पाहायची गरज आहे 2-2, 3-3 लेकरं आले याचे बाप येऊन राहिले होते पाहायला असं काही भलतीच नवाई व्हायला यायली आम्हाला आमचे डोळे शकून घेऊ द्या आमचं मन हलकं होऊ द्या ही झळा मारतात मधामधातच एक तर लग्न व्हायला नाही आम्हाला एक तर काही पाहायला भेटत नाही यायला पाहायला भेटते तरी याच्यात मधामधात कुदतातच पण ते तुया कोण कोरपा होऊन राहिला तू पाय ना तू एका डोळे झाकून ठेवले का मी गुलाल भाऊ ते मागं पाहणं येऊन राहिले ते मॉडेलच आहे पोरगी तो काही चिकनी चोपडी आहे पाय ना काय शेप आहे पोरगी बारीक आहे हो बाबा शिवलाल भाऊ पान हो अचेच बापा पाची बोट तुपा जात बापा काय पोरगी दिसून राहिली पाय तो चष्मा बापा ते कुरले केसवन बाबा ते सँडल पाय बापा कपडे पाहिले का कपडे कशात पुरी का पोरगी फॅन्सी आहे रे गावातले होंगे फैलवलं साऱ्या गात या काल्यानं सायानं चल ना कशाला थांबला तू चल पुढे चल लवकर बिचारे चालूनच राहिलो ना काय खतरनाक पोरगी पाहिली पाटला ना बापो काही मुंबईत खतरनाक आहे गळा पाटलाची तर चला गड्या घरी जाऊ आता चला ना काही विशेष वाटलं ते बाया पोरी शिल्पीचं पोरगी आली का आम्हाला जा माझी तिथं लयच लाल टपकून राहिली बा शिवल्या तर काहीच करून राहिला चला ना पाटलाच्या दारी जाऊन पाहू ना काय करते काय नाही कशी बोलते काय बोलते चला पाहू ना चल भाऊ हे काही सोपी नाही बरं गाणं मोठ्या पाटला जर माहित पडलं की नाही बस ढोंग नाही सालटाच उडून पाटील भलताच भेटले काय चाल ना बे हे असं पाखरू तो पाहायला नाही भेटल्या असं येतात का आपल्या गावात पाखरं चाल पाहू ना आता लोकांच्या घरात घुसता घरात जाता पाखरं व्हायले आता आठी मन भरून मुतल्या का तो नको किरकिरी असतो नाहीतरी चला गडे आपण जो चला शिवलाल भाऊ डोळे शिकायला भेटून आले शकून घेऊ टकलो तुम्ही नाही जात का रे तिकडे का मार खायला जाता बापा आपण नाही जात बापा घंटन तू नाही जात का आपल्याला नाही पटत ते पोरगी बारकी चिरकी जायला का हे हेंबाळी पोरगी आहे ते काय सुधी दिशायला आहे आपण नाही जात चला घरी आता उकड्यानं का बाई काही त्रास नाही झाला तू रस्त्यानं नाही मामा काही त्रास नाही झाला रस्त्यानं मस्त आलो आम्ही बस ना रे मनोज उभा का बरं आहेस बस आज घर आहे मुलेच म्हणते बस मी का पाहुणा हवा ना तुझ्या डोक्यात बरं घुसलं बाई गावातलं खूट बाबा सांगत होते बा ते काय म्हणते शेतीचा अभ्यास करणं की काय आम्हाला काही समजलं नाही पण मामा तुम्हाला खरं सांगू का तो फक्त बहाणा होता एक अभ्यासाचा माझे पप्पा मला कुठंच फिरू देत नाही म्हणून कसं मी सांगितलं त्यांना की मी अभ्यासासाठी चालली मामाच्या इथं म्हणून मला जाऊ द्या
मग त्यांनी हो म्हटलं म्हणून मला येऊ दिला त्यांनी, नाही तर तसे येऊ नव्हते देत ते. मग एवढं खोटं बोलणं चालते काय बरं? त्यानं का नाही म्हटलं असतं का? मला फोन करते, मी सांगितलं असतं त्याला. हा, तू असं नको करत जाऊ बा. आतापासून खोटं बोलायला नको शिकू. मामा माझे पप्पा ना खेड्याकडे येऊच देत नाहीत. मला खेळ काय, काही ढंग नाही, असं नाही तसं नाही, किळसवान आहे, तिकडे जाऊन काय आहे, असे म्हणजे 4 गोष्टी मला सुनावतात पप्पा. मग कसं माझं मन खेड्याकडेच रमते. मला कसं मस्त केळीत जायला, असं बागेत जायला, कुठं फिरायला, असं मला खूप आवडते. हिड उसात जायला पाहिजे, ह्या केळीतला तो म्हणते. हा, मोठे चवणी शिकून राहिली आहे. 3 दिवस झाले शहरात गेले नाहीत तर मोठे होपाशी शिकून राहिली आहे. असं माझे पप्पा आणि तसं माझं पप्पा. बरोबर आहे ना मनोज? हिला आपले पूर्ण वावर दाखव. हा, ऊस केळी हा सर्व म्हणजे बागायती एरिया दाखव. हा, लोकांच्या वावरात घेऊन जातो. हिला हरभरा कुठे असते, काय असते, भेंड, वांगे, टमाटे, गाजरं काय असते नसतील ते सारं दाखवू इले. हा, बंद गाव फिरून आणले. हो बाबा दाखवतो ना. हा, हे आता येईल नाही, दुसऱ्या घरावर आली, हिला काही माहीतच नाही जसं काही. गाव फिरतो म्हणते ते. हा हा बाबा दाखवतो. तुम्ही दोघे जण जेवण खावण करा आणि मग मस्त संध्याकाळच्या पायरी वावरात जा. नाही नाही मामा, जेवण करायची काही आवश्यकताच नाही. आम्ही रस्त्याने आलो ना तेव्हा जेवण केलं हॉटेलमध्ये. मग आता काही जरूरत नाही जेवण करायची. 1000 रुपयांचा दाबून मला दडसा. मला भूकच लागली म्हणे. हे नाही खात आणि ते नाही खात. या हॉटेलमध्ये जातो. बिअर बारी पाहत नाही, कुकडी घुसते बयाडवानाची. वरून वर तोंड करून सांगते मी जेवण केलं म्हणते बाई. बुड्याला काय सांगून राहिली माया. बाई बरोबर. चल ना मग मनोज, आता जाऊ ना आपण शेतामध्ये. चल. आता सध्या तर काही येत नाही मी. मला जा लागते वावरात. माणसं सांगितलं म्या. ते पाहा लागते काय केलं काय नाही. तूर सोंगणं चालू आहे तिकडे. मी येतो नव्हतो तुला न्यायले, पण आता कसं बाबांनी म्हटलं म्हणून या लागलं. इकडे कामं धंदे सोडून तुझ्या मागं कुठे फिरू मी? संध्याकाळी जाऊ वावरात आपण. मनोज मग मी येते ना तुझ्या सोबत. कसं काय सोंगतात, काय तूर काय आहे ते तूर सोंग नाही, मग ते पाहतो ना मी. पहिल नाही यायला पुरत. काही बोलली अजून घोर मास पोपट होईन तरी जा 4 चौघात. गावात राहायला लागतील काय बळले काही समजत ना समजत. तू सध्या काही येऊ नको, तुला संध्याकाळी घेऊन जाईन मी. मामा सांगा ना मनोजला, मला जायचं आहे ना शेतामध्ये. सांगा ना त्याला. बाई तो त्याच्या कामात राहील. तुला कोण दाखवून तडसा? मग काही एकटी फिरशील वावरात? डुकरं असतात वावरात, हरणात म्हणजे जनावर आहेत ना वावरात. आता काही तू जाऊ नको. हातपाय तोंड धुई. आताच प्रवासातून आली तू. थोडासा आराम कर मग जाय. बरं मामा. बरं झालं रे बाबा. झेंडू बाम गेले का बरं की नाही? बुट्यान म्हटलं नाही घेऊन जाय म्हणून गेले. काय तो कुकडी निळेसती वागवली असतील बाबा. हिनंच मला काही सुचवी नसते त्याला वावरा. हे काय ते काय फलानं काय बिस्तानं काय. विचारू पिसार. मग बाबा ये तुम्ही वावरातून. माणसं पाहतो काय करून राहिले तर. बाबू ये. दिसली का शिवलाल भाऊ? दिसली का? ती काही दिसून राहिली बी अंधर अशी ते बसेल. हाल म्हणजे नाही किती बशी पाहून राहिलो मी. नो शिवलाल भाऊ हान वाजवली तुम्ही. राजा तुमचं सारं व्हायला आणि बसले राजा मदत मनात करून राहिले. मागे वा आम्हाला पाहू दे ना बे. टिव करून राहिला. मला पाहू दे. मला डोळे शोकू दे माय. राजा शिवलाल भाऊ तुम्ही काय पोरापोरीच्या मनात येऊन राहिले हो. लग्न व्हायला साऱ्या गोष्टी व्हायला राजा. तुम्हाला हे शोभते का? आम्हाला पाहू द्या ना. आमचे दिवस आहेत. काय लावलं रे मगापासून? लग्न व्हायला लग्न व्हायला असलं माणसात पाहू नये का? मला मोन आहे. मला पाहू दे रे बाबा मोकड्यानं. जडला का काही घेऊन जमला बा. सूर्य झाले का पोरगी चमचमचमकतेच ना रे गळ्या. काही पिववर पोरगी आल्या का? पिवळी जय झाल्या का? पिवळी झरट पोरगी गळ्या. आम्हाला एक सूर्य पाहू देऊन राहिला हसून शिवलाल भाऊ. मलाच करते काय नो शिवलाल भाऊ मागा. भाऊ राजा असं पाखरं आम्हाला पाहायला भेटत नाही राजा हो. आणि तुम्ही राजा मधात करून राहिला. तुमचं सारं झालं ना राजा. आता काय राहिलं तुमचं? आता काल तुम्ही पोहून राहिले मरमर करून राहिले मधात घेऊन ना देणं. आम्हाला पाहू द्या आमचे दिवस आहेत ना आता. बरं मागं तुम्ही पाय डोळे वाचून पाय. मला काही दिसून नाही राहिली. तुला दिसली तर पाय. दिसली काय ना भावा? दिसूनच तर नाही राहिली. अरे काय येते की नाही बाई? पाय दिसला मला तिचा. मायले म्हणते हा पाय दिसला काची काही कुकडी गेले कोपऱ्यात दबीला ते झपेल अशी घरात. आणि आपण पोहून राहिलो टिव तिले. डोळे वाचू तो पाय दिसला. मला तर दिसला नाही. एवढे डोळे तीक्ष्ण असल्यावर माय. कानबे व्हानं पुढे व्हानं जराशी एक. 2 जण चुकून राहणार काय लोक हो. मली पाहुण्या देऊन राहिले. तुम्ही पाहुणे राहिले. पाहू द्या मुली बी. राजा शिवलाल भाऊ जरासं थांबा जरासे. बोलकले काय तूच पाहायचं का एकटा? मलाच पाहू दिले का? एका एका नंबरला आण दिले को. हो कोणला कोणी येईन बाबू फालतू आपण पकडल्या जाऊ खोटं चाला डोकर उठून मोकड्यानं. का 5 सारख्या गोष्टी करत राहायचं. पायनं मजा येऊन राहिली ना आता. दिसली काय? हो गड्या दिसून राहिली एकदम प्युअर आहे पोरगी. हो मला पाहू द्या ना. भाऊ द्या ना वाहन इकडे. मला पाहू द्या ना.
न पहिले मला डोळे सोकू द्या राजा, मग पाहिजे ना तुम्ही शिवलाल भाऊ. घाली रे, हा कुठलं घाली, हा दिसून राहिली का, स्पष्ट दिसून राहिली का? रे पोस्ट दिसून राहिली. हा ये रे ये रे ये रे शिवला, ये रे ये शिवला. आवाज तर नामदेव भाऊचा येऊन राहिला. नामदेव भाऊ का घरात? तू या का कान वाजून राहिले? नाम्या फाम्या कुठे आहे बे? नाम्या गेला असेल वावरा, त्याचं कुठे रिकाम पण आहे. इकडे आली धाव धाव मेल आले का? त्याला शांताबाई जाऊ देते का इकडे तिकडे? हे त्याचा आवाज फावाज काही नाही. चला आपण पाह, मस्त मस्त पाह. दिसली का रे? दिसली का करून राहिले. धाव ना रे, दिसली ना येणं पाय ना. ओ ये रे शिवला ये ना. नाम्याचा आवाज कसा काय रे? कान वाजून राहिले का? नाम्याने का पिसाट करून टाकलं पूर मले. मागं पाहू शिवलाल भाऊ, मागं पहा ना. नामदेव भाऊ आले ना. हॅलो नामदेव भाऊ. बोलून राहिलं तर काय झालं? त्या मागं जाऊन मी चाल ना, पाय ना. घरात आलता का पाहायला? नाही नामदेव भाऊ, हे कसं पोरे होते म्हटलं, मग चला तशी मजा घ्या आपण बी. अरे हरामखोरा सुधारणं लाज वाटते तुला काही? हे जवान पोरे आहेत, हे थोडीशी कामं केले तर चालतात, पण तू ये नाही सोबत नाही. तुले एक लेकरू आहे ना रे बापा. तो पोरे मोठा व्हायला तुया 15-16 वर्षाचा पोरे आहे ना. तुला अजूनही रिकामे कामं सुचतात. लाज वाटू दे जराशी. मला काय मन नाही काय मुली वाटते. बेशरमास रे बापा तू. चाल ना अंदर जाऊन मग पाहिले पाटाला सांग तुम्ही दाखवा म्हणून यायले. इकडे चला पप्पा, हे बोयकलं काम आता. चला लोक निस्टार्ट होत. नामदेव भाऊ सांगा नका अंदर काही. नाही मी काय तुमच्या का रिकाम चोटा का सांगेले. जावा निघा चाललेले काही लोकांचे घर उचकेले. नामदेव भाऊ जातो. ते पोरे घर उचक्याचे काम करून राहिले. कोणा घरी पोरी यायले चालले पाहायले. यायचे बंदे लग्न झमकून द्यायला लागतात. तटच करून राहिले नाही. थांबा म्हणा बाबू, तुमच्या घरात घोंगड टाकल्याशी राहतच नाही. हाय नामदेव आहे. मित्र लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या गावात कोणी पोरगी अशी लग्नाची तर सांगा. आमच्या गावात पोर आहेत, यायचे कसं आपल्याला झमकून देणार लग्न. बयाला काल्या नाम्या माग उभा काय सांगायला पता नाही. मस्त मोठ पाहून राहिला, ऐकून राहिला. मी का बोलून राहिलो बयाड्यासारखा. तेच काय माहित, मी तर पाटला घरात पाहून राहिलो. तो मागे तो उभा आहे, मला कुठे माहित होतं बरं की नाही. त्या लक्ष गेलं मागं. अजून काही भलं काही बोललो असतो आपण तर अजून घोर. त्याला ना द्या पाटलाला सांगून. त्याचं काय खरं आहे त्या नाम्याचं? शाळा काय आहे, कोण पाहिलं कोण काय झालं मला काय समजून नाही राहिलं. हे पीस एक नंबर आहे गड्या बिलकुल. हा पाटलानं काट्टा पोरगी पाहिली गड्या. हो बिलकुल अशी पोरगी आहे की नूर आहे का नूर एकदम बिलकुल. हा काट्टा पोरगी आहे पुरी. हो पाटील पण झमकून देते राजा. भाषेसोबतच झमकूते. हा काय ना पाटलाचं. शिवलाल भाऊ तिकडलं हुकणार नाही, आपल्याकडे लागणार नाही का जॅक? मागं राहिलं तर पोरगी पटणार नाही गेले की. मला लय आवडली राजा हे. असं वाटते हिच्या बरोबरच लग्न करा. पोरगी पाय तू पाय. मिळाल ताळाल मिळाय का काही? आपण पाहिलं डोबर, ते पाहिलं सूर्य. मेळ येतं का तो कायचा काही? लाल भाऊ मला लयच आवडले राजा. काही ना काही मिळा ना राजा. मागं अवघा त्याचे 24 तास सांगा तुम्ही मिळीन का आपला? सूर्य डोबर तुम्ही काही बोलून राहिले बा. मेळाची गोष्ट सांगा तुम्ही. काय येशील तर कसा काय येईन तर कसं तुमचा अनुभव शेअर करा माझ्यासोबत. काल्या तू काल म्हणतात पुंडाला बा. तो मोठा पाटील आहे ना बा. चाबुकानं असे झपके मारेन ना बाबू. महिनाभर उठता नाही ना बाजून तू. रिकामी कामं करू नको बरं. तटीच हात न घालू. गात कोटी बोंबलला चालची, पण त्या माणसाला नको लागू तू. हो बेकार आहे बरं तो माणूस. तू बसा ना तुम्ही, काय समजत नाही राजा हरिभाऊ. बेकाल्या पुरीच्या मागं फिरून थोडी मिळत असते. त्याला स्टाफची कटिंग करायला लागते वन साईड. बूट कसा लोफर बूट घालायला लागते. जीन्सचा पॅन्ट, फाटका फुटका, गयात एखादी चेन, ते बी नकली बरं. हातात एखादं ब्रेसलेट. असं म्हणजे असं टपोरीसारखं राहायला लागते. टपोरी सारखा राहायला माणूस पोरगी तास लाईन मारते माणसा. तिला असं वाटते की काय पोरगा एकदम सुपर. असा राहतो. आता साधा शंपर राहतो. कोणती पोरगी तुझ्याकडे पाहणार आहे? बरं शिवलाल भाऊ तसंच करतो आता. तसाच राहतो झाला. पटली तर पटली झाली. आपली चांदी होऊन जाईल ना मग. कसं डांबरच्या गोळ्याला मस्त हिरोईन भेटून जाईल ना. काय करायला लागते? 300-500 आता करतोच राजा. हा साडा मेकअप फेकअप करतोच एकदा आता. नाही तर मग करावं लागेल प्लस्टर आपल्याला. खालपासून वर लोक असं गडबड नाही झाली पाहिजे की झालं. ते कसं पाटलाची भाषी आहे लक्षात ठेव बरं तू. कुठे मोडशी ना बाबू तर पत्ताही चालणार नाही. तुम्ही लोक शिकून हरी भाऊ चुप बसा तुम्ही. तुम्हाला सांगितलं ना मी. तुला काही समजतच नाही बा. तू काही बोलत राहायचं का? खालपासून वर लोक प्लस्टर करायला लागते. काही बी मनात पडीन तेच बोलून राहिला. घेणं देणं तू चुप बस बरं तू. दोन विद्वान लोक या गप्पा चालू असल्यावर ते तिसऱ्या तर बोलायचं काही काम नाही म्हणतात. घेणं देणं का तू असाच तर तोंड मारतं म्हणतात. बा मार मला काय घेणं देणार. जा घ्या हिसकी. बरोबर भाऊ शिवलाल चुकलो माया बापा बोलत नाही आता. चाल द्या तुमचं संभाषण काय दोघायचं.
चल मग अजून काय करू? आपले मित्र कसे आपल्या ताब्यात राहिले पाहिजे, त्यासाठी गावात पार्ट्या मारट्या, काही मटनची, कोणा दिवशी चिकनची, कोणा दिवशी काची, तर कोणा दिवशी काची. हा, पोरेन खबऱ्या दिल्या पाहिजेत ना, कुकडी गेली, कुकडी आली, पाटील कुकडी गेले. हा, तसं तर मेळ येते. नाही तर मग काय खाऊ पिऊ नाही घातलं तर पोरे बोटं घालतात. खाऊ पिऊ घालायला लागते बरं. शिवल्या काय लाईन लावते, याची खायची लाईन लावून राहिला खरा म्हणते मग पुरी पट्टात. यानं जिंदगीत एक पोरगी पटवली नाही म्हणून शिवल्या पार्टी तर आपण देतो ना, काय वांधा नाही. चला मग जाऊ ना गावात आता, पाहू ना कुकडे काय मिळायचं. गड्याशी झपकी आता. हो, लाल जरच होता ते, नक्की लाल जरच होता ते, त्याच लाईनवर येला ते आता. चांगलं मिळात का आम्हाला बाबा, घरच्या देवाच निघलं बाबा मुंबईला डायरेक्ट. हा, आता लवकर झमकतात वाटते त्याच्या मोठे पाटील. खाले खाले मेळ लहान तसा पाटलाचा काय मेळ, पाटलाचा मेळ हुकला पाहिजे असं काहीतरी काय करा. हा, पिन मारा काहीतरी. हो म्हणतात आपला मेळ आणा. चांगले का पाटलाची मुंबई नाही ते, आणि तू म्हणतो मेळ हुकवा, खेट्ट खायची लाईन नाही का? डोळे शेक्याचं काम करतो, याची रिकामी कामं काही करू नको, तेल काही टाकू नको कशात. ते मला लयच पटून राहिली ते मा दिल्याला तिच्यावर. हो, पाटलाच्या अगोदर मीच चंपूच तिच्याबरोबर थांबतो. तिला नाही पटवली तर मग म्हणजे हाय काल्या नाही मग. हा, तिच्या मागच राहतो ना. आता थांब ना तू. वानात ना गुणातले का सडेल तोंड्या, तू याच्यानं पट्टे ते पोरगी. हो, पोरगी हिरोईन आणि तू पाहिला डांबर जा गोया. मेळ येते का तू काहीचा काही. तू नको शिकून मला साडी शाळा माहित आहे तू काय तर. तू दिल आलं तिकडे, मला तू कटून राहिला आता. वानात सुद्धा नाही, गुन्ह्यात सुद्धा नाही. तू मोठा आहेस रे. तुमचं दिल येऊ की काही हो, तुमच्या दोघांच्या हाती नाही लागत ते पाखरू. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही काही झुरू नका. हा, फालतू काय तुमच्या जीवाचा काही खराबा करून घेऊ नका. ते कसं दुसऱ्याची राखीव प्रॉपर्टी आहे, तिकडे जाऊ द्या. ते तुम्ही काय नांदी लागू नका तिचे. शुभ बोलणं बाबू लक्या, कधी तुला का चांगला बोलत आहे दोस्तासाठी. आपल्याला बाबू 17-60 भेटतील, पण आपल्याला नाही भेटत ना. आपण नंगभाई चंगण बखरात आपल्याला काय आहे, आपल्याला असंच पाला घेईन तर आपला मेळीन. सरपंच काय चर्चा करून राहिले पोरे. लय वागडची उभ्या, लय बडबड चालू यायचं, द्यायचं कॉलेज मॉलेजचं. आता पेपर येऊन राहिले ना, आता 12चे पेपर, आज फर्स्ट इयर सेकंड इयरचे पेपर चालला, त्या अभ्यासाचा विचारच असतील काही चालू असेल द्यायचं. अरे हे अभ्यास करणार आहेत का हे. अरे हे तर गल्ल्या होणारे पोरे आहेत, हे काय पुढे जाणार आहेत का, हे मागेच राहणारे आहेत. हे काम धंदा उसाक नाही करत. नक्की काही ना काही लफड्याची पोट आहे याची. मी राजा काही बोलता राजा मुंशीराम भाऊ. तो पोरे अभ्यास करणार आहेत बाबा. तो भाण्या पाहणं किती काम करते. हा लख ह्या पोलीस भरतीची काय लहान तयारी केली आहे ना, जीवाचा कातोडा करू. नाही हे पोरी तसे नाही आहेत. पोरीच्या मागे पळणार आहेत काय. पण तुम्ही फक्त मग बोलायला लक्ष ठेवता. तुम्ही तुमच्या कानावर येईनच एखाद्या दिवशी. मी लय दिवसाची पाहून राहिलो नाही, गोयकेच उभी असतात. याची काहीतरी दुसरी शाळा शिजून राहिली. झालं तर सांगा मुली की राजा मुंशीराम भाऊ तुम्ही बोलत होते खरं आले. बरं मुंशीराम भाऊ अशी जाऊ द्या, कायच करा लागते आपल्याला तर पोरे इथं. जाऊ दे, जवान पोरी आहेत. आले तो शिवलाल भाऊ कुकडे सोडला बापा. तो शिवलाल भाऊ महाबरोबर राहिला, पण शिवलाल भाऊची बायको म्हणतातच भेटली. तिने नेला गेला घरी. बेजा साधं येणार बा, कशी कुकडे फिरून आला म्हणे का बोकांट काय म्हणे. शिवलाल असले की नाही थोडी मजा येते का. सोबत असल्या की भाऊ मार बी खा लागते बरं. त्याला लोक दारीने उभा करत कांड आपण न करायचं आणि शिवलालचं नाव घालून द्यायचं. आपण शिवलाल नाव मार खाते, आपल्याला मार खायचं काम नाही. त्यासाठी शिवलाल सोबत वागावं लागते. तुम्हाला समजत नाही अजून हे बाड हो. डोकसं वापरावं लागते यासाठी बी. चाल वाटी उभं राहायला पुरत नाही का. ते सरपंच मुंशीराम भाऊ पाहून राहिले मागून. बाबा चला, काही ना काही शाळा आहे राजा सरपंच. म्हणून ते पुरे पळले आता आठवून. असू द्या ना मुंशीराम भाऊ, शाळा असू द्या, काही करा नाही लागत आपल्याला. मनोज हे काय आहे रे, हे काय भिडलेलं आहे. झांबली आहे रे बाबा, काही खरं नाही. हे दुपता डोंगा ऊस आहे, एवढी समजून राहिलेली. माय हा ऊस आहे ऊस. तू खात ना, गोड लागते तो. पाहिलाय की नाही ऊस, इथे पाहिला नाही अजून. हो ना, माझे पप्पा आणतात ना मला, ते डब्यामध्ये असते तेच आहे ना हे. बयार दोंडे 10-12 फुटाचा झांडा असते हा. डब्यात माहिती वाटते ऊस तुले. नाही रे बापा मनोज, माझे पप्पा आणतात ना मला डब्यामध्ये, तर खूप छोटे छोटे पीसेस असतात, खूप गोड लागते. रस्ते नाही तर काय तर ऊस काय कडू असते का. हा दोषच नाही ना, हा दोष सारा शहराचा आहे. हिनं काय झांडा पाहिला ऊसाचा. मॉलमध्ये जाणं, डबा उचलला की चालले घरी. मोठे काय धांडे धुंडे काय पाहिलं येईल आहे तर काय सवय. कोट कोरेल डब्यात पॅक. तू तो डब्यातला ऊस खात की नाही, पिसो करे तोच ऊस आहे हा. त्या बाबाला सांगजो 10 फुटा झाडा असते म्हणा ऊसाचा. ऊसा झांडा आणत जा म्हणा मले.
ते पिसं नका आणत जाऊ. का शिलून खायला कशी मजा वाटते. हा ते काय आहे शिलेल लोकांना गुष्ट पाष्ट, त्यात काही मजा नसते. यात चांगली मजा असते. धान आणायला जायचं बुडेले. हो का, ना मग तुझा ऊस दे ना मला खायला, मी शिलून खाते ना मग. अजून याले कांदे नाही पडले ना. हा गोडवा नाही त्याच्यात. थांब ना आता मोठा होते ना, मोठा झाल्यावर दिन ना तुला ऊस. हा अजून तो लहान लहान आहे आपला ऊस. आता पाणी घालणं चालू आहे त्याले. पाहिन मी दुसऱ्याच्या वावरात भेटला कोणाचा तर आणीन तुझ्यासाठी एक झांडा. नाही ना रे मनोज, मला ऊस खायचा आहे ना, दे ना मला तुझा ऊस, दे ना. अहो मा याले लय 3-4 महिने टाइम आहे अजून ऊस याले. बयाड्यावर बो काही समजत नाही रे बाबा. हे डोकसू पिकूई केस आहे. शिकून वाया जायला हे शहरात राहता मी काही बयाडात. खेड्यात कधी ना कधी तरी यायला पाहिजे, काहीतरी समजते तरी. नाही तर मग हे असं आहे. मी ना बुडाचं गमेलं. मनोज चाल ना मग ऊसात जाऊन आपण. त्याच्यात डुकरे असतात ना, काय करतो त्या ऊसात जाऊन. ऊसात काय आहे तुले, काही नाही. चाल रस्त्यानं मोकड्यानं. अरे तो पाला हांगायला लागते, रोगत निघते माणसाच्या अंगाचं. काही जाऊ नको ऊसात. नुसतं फाटते त्या ऊसात जायले. तू म्हणतो ऊसात चाल ऊसात चाल, काय आहे त्या ऊसात. चालणार रे मनोज, मला फोटो काढायचा आहे ना त्याच्यात ऊसात जाऊन, चाल ना. येत तू जाय बरं. त्या अंगाला लागते सारं. फोटो मग काढतो. त्याली फोटो काढायले कुठले सुटले कुठे फोटो काढतात. मी म्हणतो हाग्याला बसले तरी फोटो काढतात का काय माहिती. बरं तू लवकर पुढे चाल बरं. ठीक आहे ऊसात करू नको आता. चाल तुला दाखवतो बंद वावर दाखवतो तुला तिकडे. ऊसा पुसात नको नांदी लागू. चल बाबा चल. वाव मनोज, किती मस्त वातावरण आहे, किती सुंदर दिसत आहे. कशाची झाडं आहेत रे मनोज, कशाची झाडं आहेत, किती सुंदर दिसत आहेत बरं. काय हा मक्का. मक्का मक्का काय आहे रे बाबा मक्का. कसंच काय सांगा बापा. काचं झाड आहे तर एवढी समजत नाही. अगं तुला ते पिक्चर पाहिला तर ते पॉपकॉर्न खाल्ले तू ना, पॉपकॉर्न. त्याचं झाड आहे. असं आहे का, पॉपकॉर्नचं झाड आहे मग हे, है ना. मग पॉपकॉर्न लागतात काय ना, आले का मग याला, आले काय. याला पॉपकॉर्नच्या बिया असतात, त्याला मका म्हणतात. मग ते एका कोळीत टाकतात. पण त्या कोळीत भाजले की मग त्याचे पॉपकॉर्न तयार होतात. तसे नाही पॉपकॉर्न तयार होत. बयाड कुकडी बी काही बोलत राहायचे लेखाची. समजे ना ओमजे नाही काय बयाड असतात रे बा या शहरातले लेखा. डोकसो पिकूई केस आहे. तू काय शिकेल आहेस की नाही तू. नाही काय बयाड्यासारख्या गोष्टी करतो. हे काय ते काय, हे असंच काऊन आहे, ते तसंच काऊन आहे. काय पिसाट लावलं करणं तुला. काय शिकेल आहेस की नाही काही. यस आय एम वेल एज्युकेटेड. काही शंका आहे का मनोज तुला माझ्या शिक्षणाच्या बाबतीत. शिकली तेवढी झोकली तू. हो तू खूप शिकलेली आहेस बाबा, म्हणून तू तुला सर्व माहित आहे. मनोज यार खरं सांगू का तुला, मला इथचं वातावरण खूप आवडलं यार. खूपच म्हणजे खूप सुंदर आहे, अप्रतिम. त्या वातावरणातच मला की नाही असं फिरायला आवडते. मस्त म्हणजे करमते मला अशा वातावरणात. आणि माझे पप्पा मला फिरूच देत नाहीत. काय नको पाटील अवरो, हेच वातावरण पाहून राहिलं आम्ही रातभर दिवस. आम्हाला कधी पाहायला भेटीन बाहेरचा दिवस. कधी कोणा शहरात जाणार नाही, काही पाहणार नाही. गावात येऊन राहिनं मग एवढं आवडते तुले तर. गावात कसं आहे, मन मिळव सुंदर वातावरण आहे, बिलकुल निसर्गरम्य. आणि तुमच्या शहरात सारी दाटीवाटी. एकाला एक चिटकी. श्वास घ्यायला जागा नाही तटीसा. श्वासही घेतला तर ते सारं गाडीचं धुपूट आहे. त्यासारखी गावात धावपळ आहे का एवढी. पाहिनं कसं वातावरण आहे, बिलकुल स्वच्छ एकदम. तुमच्यासाठी तर असं काहीच दिसत नाही. कुत्र्यासारखे इकडे तिकडे फिरताना काही. पण यार ते तर आहेच, शहरामध्ये तसंच असते ना. पण मग काय करणार मी त्याला, आता तिथं तर राहावंच लागते ना. पण खरं सांगू, गावातलं वातावरण एवढं खूप सुंदर मला असं आवडते ना, खूपच. आणि मनोज, तुम्ही जे शेतात ही झोपडी बांधली ना, ते खूपच सुंदर आहे यार. चल ना त्याच्यात जाऊ ना आपण, चल ना. त्याला होऊन राहिली ना आता घरी चालणं, कुठे झोपडीत जातं. झोपडी करून राहिली तर कुठेही जायला पाहिजे, घुसायलाच पाहिजे अंदर. काय कुठे नेतं मुली. मनोज, नाईट व्ह्यू हा किती छान असतो यार. इथंच राहू ना आपण शेतामध्ये. तुझ्या बाबाला सांगून दे तू, म्हणा आम्ही दोघे इथंच राहतो. सांग मग फोन करून. हे काय तुझे शहर आहे की सिटी आहे हे. अटी जर वावरात राहिलं तर बंद गाव अटी सापा आली. 2 जण वावरात म्हणून काय करून राहिले काही नाही. सारी बॉम्ब करतं काय तू माई. काय यार, हे गावातले लोक असे आहेत काय, काही म्हणतात का कोणाला. किती छान व्ह्यू आहे हा. इथं थांबलं तर काय वाईट आहे बरं. हो माझ्या घरी चाल मुकड्यानं. अटी काय थांबू नको. अरे यार मनोज, आम्ही कॅम्पला जातो ना, तिथे टेंट लावतो ना, तर मुलं मुली आम्ही सर्व सारखंच वावरतो. कोणी काही म्हणत नाही बा, असं सारखं राहतो तर. तू यार मनोज खूपच भीत. काय होते यार इथं राहिलं तर मनोज. इथंच राहू ना आपण आजची रात्र, फक्त आजची. मग नाही म्हणणार ना तुला. हो माय मुकड्यानं चाल वय घरी. मा बुडा अटीचा कंदील घेऊन येऊन पाहिले. पोऱ्यान तू माशी कुकडे गेली म्हणून. चाल तिकडे बोंब नको मारू अटीचा. फालतू काही घेऊन नाही मा घरात कुठे नको आणू तू. त्या बापू येईन टेमलं पुरी घेऊन वावरात वगैरे राहिला म्हणून. चाल वय घरी मुकड्यानं. काय यार मनोज, सर्व मूड ऑफ केलं यार तू. थांबलं असतं तर काय झालं असतं आजची रात्र. चल बापा चल.
माय चल, हा काल दाखवून दिली, सकाळी येत जाय आता, संध्याकाळी नको येत जाऊ बाबा, तू बथालास काही बोलत राहायचं. चाल घरी मोकड्यानं. हो बाप्पा चल.